मिथुन रास 2026 वर्षी या घटना तुमच्या सोबत घडणार म्हणजे घडणार। नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। मिथुन राशीच्या लोकांना स्वस्थ बसणे जमत नाही आणि तर्कवितर्क करण्यात यांचा हात कोणीच धरू शकत नाही। एखादी गोष्ट पूर्ण समजून घेतल्याशिवाय या राशीच्या लोकांना चैन देखील पडत नाही, अशीच ही रास आहे। राशीच्या द्वितीय स्थानातून गुरुचे भ्रमण तर दशम स्थानातून शनी आणि नेपच्यून यांसारख्या ग्रहांचे भ्रमण होणार आहे। त्यामुळे पैशांची आवक वाढली तरी भरपूर कष्ट देखील करावेच लागणार आहे। नोकरी व्यवसायात थोडे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ शकते। अचानक खर्चाला तोंड द्यावे लागणार आहे। एकाच वेळी अनेक विचारांची गर्दी आणि त्यांचा पाठपुरावा करण्याच्या तुमच्या वृत्तीमुळे बऱ्याचदा कृतीऐवजी वैचारिक गोंधळ फार होईल। त्यातून मार्ग काढण्यासाठी थोडी ध्यानधारणा आणि ओंकार यांची साथ धरली तर बरेच प्रश्न सुटून जातील। शीतावरून भाताची परीक्षा काढण्याची आता ही वेळ आहे, तेव्हा वेळ न वाया घालवता कामाला लागा। तुमची मुळातच असलेली निरीक्षण शक्ती पणाला लावण्याचा तुम्ही प्रयत्न करा। नोकरी धंद्यात कोणत्याही कामासंदर्भात दोन पर्याय डोळ्यासमोर असतील, त्यातून एक पर्याय निवडताना मनाची धांदल कृतीवर परिणाम करणारी ठरेल, तेव्हा अंतर्मनाचा आवाज तुम्हाला साथ देईल याचा विचार करण्याची गरज भासेल। पूर्वी केलेल्या आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरतील। संततीसाठी काही करण्यासाठी पैसा खर्च करावा लागेल। तुमची मते मुलांना न पटल्यामुळे घरामध्ये थोडे ताणतणावाचे वातावरण राहील। वाहने जपून चालवा। प्रेम प्रकरणांमध्ये जोडीदाराच्या मनासारखे वागण्याचा आटापिटा तुम्हाला करावा लागेल, तरी सुद्धा मानसिक समाधान तुम्हाला मिळणार नाही। घरामध्ये मंगल कार्य ठरतील आणि जवळच्या प्रवासाचे देखील योग येतील। जरी झाले समजून घेतले तरी त्याच्या मनाचा थांगपत्ता देखील लागणार नाही। अचानकच प्रसिद्धीच्या झोतात येण्याच्या संधी चालून येतील। बऱ्याच दिवसापासून मनामध्ये काही योजना असतील, त्यांना योग्य संधी मिळेल। विद्यार्थी आपल्या बुद्धीच्या जोरावर पुढे येतील। खांद्याची दुखणी, मूळव्याध, घसा यांचे त्रास होतील। महिलांना मानसिक अस्थिरता जाणवेल, त्यामुळे तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल, कारण त्याला भाग पडेल। परंतु तरी सुद्धा आपल्या बुद्धीच्या जोरावर महिला पुढील वर्षी पुढेच राहतील। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।